चला लाईनअप मध्ये उभं राहायचंय. दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती असेल आपण विकेट वरती लाईनअप मध्ये उभं राहायचंय, कारण की तिथे आयोजकांच्या उपस्थितीमध्ये टॉस केला जाईल आणि एक फोटो सेशन देखील केले जाईल दोन्ही संघासोबत. त्यामुळे या ठिकाणी आपण विकेट वरती लाईनअप करा या सूचना असतील वाडेकर संघाला आणि भालबी संघाला. चला फास्ट खेळा आणि फास्ट या ठिकाणी लवकर स्पीडअप करून लाईनअप मध्ये उभं राहा, कारण की आपल्याला सामने 4-4 षटकांचे ठेवायचे. जर आपण जास्त वेळ घेतला तर एक षटक हे कमी करण्यात येईल. हरेश मेगा फायनलच्या सामन्याची नाणेफेकी होतीये. कृष्णा वारिंगे यांच्या शुभ हस्ते दोन्ही संघ रेडी होत आहेत आणि झाडू थांबवायचे आता 2 मिनिटं. रतन मानेरकर यांचे सुपुत्र सध्या तरी पिचचा ते आता पिच रिपोर्टिंग कडे त्यांचं भरपूर लक्ष आहे, कारण की रतन मानेरकर देखील खेळपट्टी बनवतात आणि ती ट्रेनिंग सध्या त्यांची सुरू आहे. टॉस झालाय आणि टॉस जिंकलाय. खेळवायचं लगेच. नाणेफेकी जिंकले वाडेकर संघाने का भाल संघाने नाणेफेकी जिंकली आणि प्रथम स्वीकारले फलंदाजी. चला लगेच 4 षटकांचा सामना असेल. फिल्डिंग लावून घ्यायची आपण. टीम जय जलेश्वर वाडेकर संघ आपण फिल्डिंग लावून घ्या लगेच. 4 षटकांची लढत असेल. आपल्याला देखील बॅटिंग करायची सेकंड इनिंग मध्ये, त्यामुळे आपण लगेच फिल्डिंग लावायची. आणि सर्व नक्कीच आयोजकांना विनंती करतो आपण बाहेर या आणि लहान मुलांना देखील विनंती करतो आपण सर्वांनी बाहेर यायचंय. चला लहान मुलांना विनंती करतील बालचंद्र लहान मुलांना बाहेर घ्यायचं आपण लगेच. या ठिकाणी आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत. चला फिल्डिंग लावायची वाडेकर संघ प्लीज विनंती असेल. सिद्धूदादा पाटील आपण फिल्डिंग लावून गेले लगेच. आणि सलामीचे फलंदाज भालबी संघ त्वरित पाठवायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये. फिल्डिंग लावायची प्लीज वाडेकर संघ विनंती असेल. सूचना येतात आयोजकांच्या. आपण सलामीचे फलंदाज देखील मैदानावरती पोहोचलेत. आपण फिल्डिंग लावून घ्या प्लीज. 4 षटकांचा सामना असेल आणि मेगा फायनलचा सामना आपण एन्जॉय करतोय. कालच्या दिवसामध्ये नक्कीच खूप चांगले परफॉर्मन्स केला या स्पर्धेमध्ये तो गावदेवी भालबी संघानं. आणि आजचा दिवस संपूर्ण गाजवलाय तो शिवशक्ती जय जलेश्वर
वाडेकर या संघाने बिग फाईट लढत चॅम्पियन बनण्याची स्वप्न दोघाही संघांनी राखलेत, परंतु एक बनेल चॅम्पियन आणि दुसरा संघ बनेल रनर अप संघ. चॅम्पियन कोणता संघ बनेल याच्यासाठी ही लढत आपल्याला पाहायला मिळतीये या दोन बलाढ्य टीम मध्ये. सलामीचे फलंदाज सुमित आणि प्रमोद आपल्याला पाहायला मिळतील आणि गोलंदाजी मार्क वरती पहिलं षटक कपिल येत आहेत. दोन्ही टीमला मॅच साठी शुभेच्छा. मेगा फायनलचा सामना सुरू होतोय. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला चेंडू यॉर्करचा प्रयास आणि स्वतः गोलंदाज कपिल जातात बॉल पर्यंत, परंतु मिसफील झाली. डायरेक्ट हिटचा प्रयत्न देखील केलाय परंतु धाव कंप्लीट केली आहे. एक धाव पूर्ण होती आणि सिंगलला खातं खुलवतंय टीम भाल या संघाचं. श्री गणेश होतं स्कोरबोर्ड वरती. यावेळेस नक्कीच पॉइंटच्या दिशेला खेळून काढलेला स्ट्रोक आणि मिळतात त्या चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या नक्कीच 2 ने पुढे सरकेल. 3 धावा धाव फलकावरती. या स्क्वेअर लेगला हा चेंडू ट्रॅव्हल झाला होता कारण की डावखुरे आता जे फलंदाज आहेत पुन्हा एकदा सजवत आहेत. कपिल, ओ क्या बात आहे, यॉर्कर पाहायला मिळतोय. ब्रह्मास्त्राचा वापर केलाय आणि या चेंडूवरती उत्तर नव्हतं फलंदाज प्रमोद यांच्याकडे. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. धावसंख्या स्थगित. 3 चेंडू आणि अवघ्या 3 धावा धाव फलकावरती. षटकातील पुढचा बॉल लेफ्ट आर्म विकेट. तो चांगला चेंडू गुड लेंथ वरती पडल्यानंतर थोडासा डीप राहतोय. टेक ऑफ देखील होतो आणि जातोय विकेट किपर सिद्धू पाटील यांच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल. सलगचे 2 चेंडू डॉट येत आहेत कपिलच्या माध्यमातून. ऑन साइडला खेळले बॉल हवेमध्ये. खेळाडू उपस्थित बॉडीच्या साह्यानं बॉलला अडवण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु बॉल सीमारेखा बाहेर आलाय. प्रमोदच्या बॅटमधनं पहिला चौकार. फटका चांगला आहे परंतु खेळाडू उपस्थित आणि क्या बात आहे, अप्रतिम हा झेल कॅरी केलाय. फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. प्रमोद बॅक टू द पवेलियन. अंतिम बॉल वरती मिळते सफलता गोलंदाज कपिलला आणि लागतोय पहिला धक्का. गावदेवी भालबी संघाला. प्रमोदला देखील विश्वास बसत नाहीये की हा फटका फसलाय कसा. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी वाडीश लॉंगॉनला आपण पाहतायत. वैदिक त्या ठिकाणी आणि काय झेल टिपला वैदिकनं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या भालबी संघाची 7 धावा धाव फलकावरती. गडी बाद. न्यू बॅट्समॅन नवीन फलंदाज देत आहेत. 3ऱ्या क्रमांकावरती विनायक चिकनकर. विनायक येतात नवीन फलंदाज. गोलंदाजी मार्ग वरती प्रणित पाटील. बॅटच्या टोला लागला हा चेंडू. विकेट किपर सुखी करणार नाहीये.
सिद्धू पाटील यशांच्या पाठीमागे होते आणि अजून एक धक्का लागतोय भालबी संघाला. फलंदाज विनायक देखील शून्यावरती बाद झालेत. गोल्डन डकचे शिकारी बनतायत. धावसंख्या मात्र स्थगित 7 धावा धावफलकावरती. नक्कीच सुमित बाद झालेत फलंदाज. चल लगेच फलंदाज पाठवायचा आपण. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतो. मेगा फायनलचा सामना सध्या तरी सुरू आहे. वाडेकर विपक्ष भालबी या दोन टीम मध्ये आणि षटक क्रमांक दुसरा प्रणीतला मिळते पहिल्या चेंडूवरती सफलता. न्यू बॅट्समन येत आहेत विनोद मडवी. विस्फोटक फलंदाज आहेत विनोद. गोलंदाजी देखील त्यांच्या माध्यमातून खूप चांगली आपण पाहिली. ऑलराऊंडर प्रदर्शन नेहमीच आपल्या टीम साठी केले. फुल टॉस चेंडू परंतु एलिव्हेशन नाहीये. उंच जास्त गेलाय चेंडू आणि लांबी कमी. फटका बसतो लॉंग ऑन ला. क्षेत्ररक्षक होते प्रियांशु पाटील टिपला हा जेल. विकेटचं बदल लगातार. धक्के पे दे धक्का. टीम भालबी संघाला अजून एक धक्का. संध्याकाळचं हे सत्र आणि आपण पाहतोय मेगा फायनलचा सामना सुरू आहे. चेंडू मात्र बाहेर जात नाहीये सीमारेषेच्या. कारण की आपण पाहतोय दमट आणि शांत वातावरण आपल्याला पाहायला मिळतोय. थंड वातावरण आपण पाहतो आणि या थंड वातावरणामध्ये हा मोठा सामना आपण एन्जॉय करतायत. सुचित येत आहेत नवीन फलंदाज सुचित राणे. सुचित राणे येतात. सोमनाथ राणे यांचे बंधुराज. धावसंख्या थांबली ती 7 या आकड्यावरती. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असेल प्रणीत पाटील. मेगा फायनलच्या सामन्यामध्ये विकेट हॅट्रिक प्राप्त करेल का? प्रणीत तयार. राईट आर्म विकेट आणि लॉफ्टेड हिट. क्या बात आहे. आल्या आल्या धमक सिद्ध केली आहे. फलंदाज सुचित राणेने ठोकलाय हा ब्रँडेड फटका. बिगिट षटकार. गरज आहे नक्कीच एक चांगल्या टार्गेटची. कारण की आज आपण पाहिलं तर वाडेकर संघानं प्रत्येक सामन्यामध्ये खूप धावा कुठल्या आहेत. पहिल्या सामन्यामध्ये 106 धावा बनवल्या होत्या वाडेकर संघानं. त्याच्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं खूप चांगली बॅटिंग. त्याच्यानंतर तिसऱ्या सामन्यामध्ये देखील आताच आपण पाहिलं भरपूर चांगली फलंदाजी झाली होती. इनफॉर्म मध्ये संघ वाडेकर त्यांच्या अगेन्स्ट खेळताना चांगलं टार्गेट सेट करावं लागेल. धावसंख्या 13 धावा धावफलकावरती. यावेळेस पाहावं लागेल आणि येस एज लागलीये. फलंदाज बाद. अजून एक विकेटचं बदल. एक षटकार ठोकलाय आणि त्वरित त्याला प्रत्युत्तर दिलंय प्रणीत पाटीलला. सुचित राणेला बाद करतोय. यस दिशा 11 शिवशक्ती जय जलेश्वर वाडेकर संघ आपण पाहतोय. दिशा 11 शिवशक्ती या नावानं या स्पर्धेमध्ये खेळतोय. चला 2 चेंडू शिल्लक असतील या षटकातील. लो फुल टॉस आणि ग्लान्स केलाय. फलंदाज बाद. पुन्हा एकदा हा टिपलाय झेल. विकेटचा बदल लगातार. गडी बाद होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. या षटकामध्ये 5 बॉल आणि 4 गडी बाद करतोय प्रणीत पाटील. अवघ्या 6 धावा खर्च केल्यात. अर्धा संघ तंबूच्या आशाला पाहायला मिळतोय. भालबी संघ बॅकफुट वरती. धावसंख्या स्थगित. 13 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा याच ओव्हर मध्ये विकेट हॅट्रिकची संधी आली आहे प्रणीत पाटीलला. शेवटचा बॉल आहे षटकातील. ऑन साइडला खेळ पुल करतायत आणि डीप मध्ये खाड उपस्थित. स्वेअरलेक रिझनला एक धाव कंप्लीट. फेकी येते त्वरित. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 14 धावा धावफलकावरती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर भालबी संघ आणि या दरम्यान
सन्माननीय आमचे युवा नेतृत्व, खंबीर नेतृत्व समीरदादा देसाई यांचं देखील आगमन झालं आणि त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. आपलं पुनश्च मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. त्यांच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट देखील या ठिकाणी आम्हाला मिळाले, त्यांचं देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. आणि येस, मॅन ऑफ द सिरीजचे ट्रॉफी देखील आपण पाहिलं गेलं तर कृपा दिनेश मस्कर यांच्याकडनं आम्हाला मिळाल्या आहेत, त्यांचं देखील आभार आम्ही व्यक्त. फिंगर रोल केले होते चेंडूवरती आणि बॉल हवेमध्ये टिपले जेल. फलंदाज बाद. अजून एक धक्का टीम भाल संघाला. 6 फलंदाज या ठिकाणी बाद होत आहेत. धावसंख्या फक्त 14 धावा धावफलकावरती. खूप चांगली गोलंदाजी वाडेकर संघ करतोय. नक्कीच समीरदादा देसाई या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. त्याचबरोबर भोलानाथ मस्कर यांना देखील विनंती आहे. त्यांच्या समवेत नक्कीच त्यांचा सर्व मित्र परिवार बिंदास शेलार देखील असतील. त्याचबरोबर सुखदेवजी मडवी, सुरेश मस्कर, त्यानंतर दीपक मानेरकर आणि दिनेश मस्कर यांचं देखील आगमन होतंय. त्यांचं सर्वांचंच मनपूर्वक हार्दिक स्वागत. वैभव थोरवे देखील असतील. यस, नक्कीच लगातारचे 3 चौकार, लगातारचे 3 षटकार आणि लगातारच्या 3 विकेट साठी या ठिकाणी पारितोषिक आलं गेले समीरदादा देसाई यांच्या माध्यमातून. त्यांच्या गाडीचा नंबर असेल लकी नंबर. तब्बल 1500 रुपयाचं कॅश प्राइज असेल विकेट हॅट्रिक साठी, त्यानंतर षटकार हॅट्रिक साठी आणि चौकार हॅट्रिक साठी 1500 रुपये 1500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावरती 21 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 सुरू आहे अतुलचा. ऑन साइडला खेळले स्क्वेअर ऑफ द विकेट ना क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचतायत. एक धाव तर कंप्लीट आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. 22 धावा धावफलकावरती. युवा सेनेचे नक्कीच अंबरनाथ शहराचे समीरदादा देसाई या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील पुनश्च मनपूर्वक स्वागत. ओव्हर द विकेट. लो फुल टॉस गॅप मध्ये खेळलेत परंतु खेळाडू उपस्थित असतील लॉंग ऑनला. कपिल पाटील त्या ठिकाणी असतील आणि एकच धाव इथे मिळेल पुन्हा एकदा. धावसंख्या नक्कीच 23 धावा धावफलकावरती. थोडासा लो स्कोर पाहायला मिळतोय भाल संघाच्या माध्यमातून. या षटकातील बॉल शिल्लक असेल 1. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या 3ऱ्या षटकातील. राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगला फटका समोर खेळलेत. लॉंग ऑफला खेळाडू उपस्थित असतील. एक धाव पूर्ण होतीये आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहत 24 धावा धावफलकावरती. आणि याच मैदानावरती नक्कीच स्वर्गीय श्रीराम मस्कर, स्वर्गीय नितीन वारिंगे बुलेट स्पर्धा देखील येत्या 8 जानेवारी ते 11 जानेवारी स्पर्धेचा कालावधी असेल आणि बुलेट स्पर्धा देखील भरण्यात आली आहे. समीरदादा नक्कीच या स्पर्धेचे प्रमुख आयोजक, त्याचबरोबर पंढरीदादा वारिंगे आणि कापरी सिद्धी क्रिकेट मंडळ पाळेगाव यांच्या वतीनं ही स्पर्धा येत्या जानेवारी मध्ये मला याच ग्राउंड वरती पाहायला मिळेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. क्या बात आहे. फटका चांगला आहे. ग्लोरियस स्ट्रोक पाठवलाय बॉलला बॅकवर्ड स्क्वेअर लेग. सीमारेषेच्या बाहेर षटकार. याच फटक्यांची नक्कीच गरज एक चांगल्या टार्गेट पर्यंत पोहोचण्यासाठी गावदेवी भालबी संघाला. आणि तो फटका आलाय. धावसंख्या पुढे सरकेल 30 या आकड्यावरती संघ पोहोचलाय. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. शेवटच्या षटकामध्ये सिद्धू पाटील आलेत गोलंदाजी मार्क वरती. गतीमध्ये परिवर्तन. येस, थोडासा टर्न करायचा प्रयत्न होता चेंडूला आणि
धावबाची संधी. यस, फलंदाज बाद असेल का? नाहीये. यस, फलंदाज बाद नाहीये. डॉट बॉल असेल. शेवटचे 4 चेंडू शिल्लक असतील या षटकातील. पुल करतायत खेळाडू उपस्थित आणि झेल होते ड्रॉप. कपिल पाटील कडनं फार कमी चुका पाहायला मिळतात, परंतु या ठिकाणी झेल ड्रॉप झाली आणि या चेंडूवरती धावा मिळत आहेत. एकूण एकच धाव मिळते. धावसंख्या 31. 31 धावा धावफलकावरती. यावेळेस मात्र धावा मिळतील या चेंडूवरती. 2 धावा मिळत आहेत. अंतिम षटक सुरू आहे. एकूण 9 धावा खर्च होत आहेत या षटकामध्ये. धावसंख्या 33 धावा धावफलकावरती. आणि यस, आता मात्र धावचीत असतील फलंदाज. चला, नवीन फलंदाज लवकर पाठवायचा आपण. न्यू बॅट्समॅन लवकर जा, कारण की वाडेकर संघाला देखील बॅटिंग करायची आहे. शेवटचा बॉल असेल. पुढे येऊन खेळतायत. उंची जास्त, लांबी कमी आणि कपिल पाटील वेट करतायत. जोपर्यंत फेकी करतील तोपर्यंत 2 धावा पूर्ण होतील. शेवटच्या बॉलवरती आल्या 2 धावा आणि पहिलं सत्र कंप्लीट. बॅटिंग करत असताना गावदेवी भालबी संघानं एकूण धावा बनवल्यात फलकावरती 35 धावा आणि 36 धावेचं लक्ष असेल. दिशा 11 शिवशक्ती जय जलेश्वर वाडेकर या संघासमोर. भालबी संघ त्वरित मैदानाच्या आतमध्ये उतरा आपण, कारण की लगेचच बॅटिंग साठी उतरायचंय ते वाडेकर संघाला देखील. लगेच मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग लावून घ्यायचे भालबी संघ. चला, लगेच फिल्डिंग लावायची आपण. गावदेवी भालबी संघ सलामीची फलंदाज देखील पाठवायचे आहेत. वाडेकर संघ आपण या सामन्यामध्ये आपण पाहतो ना की टार्गेट असेल 36 धावेंचं. 9.00 सरासरी मेंटेन ठेवावे लागेल सामना जिंकण्यासाठी. आणि या दरम्यान सोमनाथ वारिंगे आणि बालराम बांगर यांचं देखील आगमन होतंय आणि त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. जोडी आपण पाहताय त्यावेळेस मात्र या मॅच मध्ये मात्र बदलाव केलाय, कारण की सिद्धू पाटील आणि अतुल भोईर ही जोडी सकाळच्या सत्रापासून आपण पाहिले, परंतु मेगा फायनलच्या मॅच मध्ये काही बदलाव करण्यात येत आहेत. प्रणित पाटील आणि अतुल भोईर आपल्याला पाहायला मिळतील. चेंजिंग केली आहे बॅटिंग ऑर्डर मध्ये. मेगा फायनलचा सामना सुरू आहे. कोणता संघ बनेल चॅम्पियन या सत्रामध्ये तुम्हाला मिळेल उत्तर. कापरी सिद्धी चषकाचा चॅम्पियन संघ कोणता असेल, भालबी की वाडेकर संघ?
स्ट्राईकला फलंदाज अतुल भोईर ऑन स्ट्राईक. आजच्या दिवसामध्ये अर्धशतकीय पारी देखील खेळली होती. पहिल्या मॅच मध्ये इम्प्रेसिव्ह केली त्याच्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये देखील लाजबाब खेळी पाहिली आपण. सर्वच सामन्यामध्ये तिसऱ्या मॅच मध्ये देखील अतुलनं खेळ खूप चांगला केलाय. गोलंदाज विनोद मडवी गेम ऑन. पहिला चेंडू बॉल हवेमध्ये झेल महत्वाचा, परंतु या ठिकाणी पोहोचू शकले नाहीयेत. अतुल भोईरची विकेट देखील फार महत्वाची या सामन्यामध्ये. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली आहे. खातं खुलं होतंय टीम वाडेकर या संघाचं. एक धावफलकावरती. स्ट्राईकला फलंदाज देतात. आता स्ट्राईक रोटेट होतीये. प्रणित पाटील येत आहेत. गोलंदाजी असो किंवा फलंदाजी असो ऑलराऊंडर प्रदर्शन अतुल भोईर आणि प्रणित पाटील कडे देखील नेहमीच पाहायला मिळतं. विनोद येत आहेत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग वरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. षटकातील पुढचा बॉल. बॅकफुट वरती जाऊन पंच करतात, परंतु खेळाडू उपस्थित. शॉट कव्हरला आणि एक धावी ते मिळेल. गणेश मात्रे त्या ठिकाणी होते. धावसंख्या नक्कीच एकने पुढे सरकेल. 2 धावा धावफलकावरती. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुरुवातीला थोडीशी शांतता पाहायला मिळते. शांत वातावरण, गरम सामना, थंडमय वातावरण आणि हा गरम सामना आपण एन्जॉय करतोय. स्वीप खेळतायत. फटका चांगला आहे. सॉफ्ट हँडने खेळलेत. एक धाव तर कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न करतायत. स्क्वेअर लेग वरनं फेकील तोपर्यंत पाहावं लागेल. पंचांकडे पाहावं लागेल आणि पंच सांगतायत की नॉट आउट हे फलंदाज. 2 धावा या ठिकाणी पूर्ण होतील. रिव्ह्यू कोणत्या प्रकारचा नाही. या काल देखील सूचना तुम्हाला आम्ही दिल्या होत्या. रनआउट साठी देखील रिव्ह्यू नाही आणि बीमर साठी देखील रिव्ह्यू नाहीये. 2 धावा मिळतील या चेंडूवरती. धावसंख्या 4 मध्ये पोहोचेल. 3 चेंडू आणि 4 धावा आतापर्यंत खर्च होत आहेत. चांगली सुरुवात केली आपल्या स्पेलची गोलंदाज विनोद मडवीनं. पुन्हा एकदा सज्ज होतील विनोद. स्ट्राईकला फलंदाज. सेट बॅट्समॅन. ओपनिंग ब्लास्टर अतुल भोईर ऑन स्ट्राईक. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला. लाऊड अपील. यस इट इज आउट. फलंदाज बाद. या मॅचची गोल्डन विकेट कॅरी झाली आहे. लेग बिफोरची अपील केली आणि पंचांनी ती स्वीकारली आहे. अतुल भोईर महत्वाच्या मेगा फायनलच्या सामन्यामध्ये स्वस्तामध्ये बाद. येस फलंदाज अतुल या ठिकाणी बाद होत आहेत आणि हा मोठा धक्का लागतोय वाडेकर या संघाला. न्यू बॅट्समॅन सिद्धू पाटील जात आहेत. सिनियर खेळाडू वाडेकर या संघाचे. छत्तीस धावेचं लक्ष या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी. आतापर्यंत बॉल झाले 4 धावा खर्च करतोय फक्त 4 गोलंदाज विनोद मडवी. इकॉनॉमिकल गोलंदाजी पाहायला मिळते विनोदच्या माध्यमातून. भालबी विपक्ष वाडेकर या 2 संघांमध्ये ही मेगा फायनलची लढत आपण एन्जॉय करतोय. नक्कीच विकेट हॅट्रिक साठी, चौकार हॅट्रिक साठी आणि षटकार हॅट्रिक साठी समीर दादा देसाई यांच्या माध्यमातून तब्बल 1500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. बॅकफुट वर जाऊन पंच केला. फटका चांगला आहे आणि आल्या आल्या नक्कीच सिद्धूने दाखवलाय दमखम. हा चेंडू सीमा पार. चौकार. 3 पारदर्शक असतील. प्रत्येक पारदर्शकाला 1500 रुपयाचा कॅश प्राइज असेल आणि त्याच्यानंतर जो संघ मेगा फायनलचा सामना जिंकेल त्या संघाला देखील 1500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. समीर दादा देसाई यांच्या माध्यमातून एटीएम खुला केलाय या अंतिम सामन्यामध्ये. समीर दादांनी त्यांचं देखील पुनश्च मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. धावसंख्या पोहोचलीये धावफलकावरती. 8 धावा आपल्याला पाहायला मिळतील. षटकातील पुढचा बॉल. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु किती वेग होता या चेंडू मध्ये. बीट केलं सिद्धू पाटीलला. डॉट बॉलची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा धावफलकावरती. 1 गडी बाद. वाडेकर टीम विजयासाठी गरज आहे येणाऱ्या 18 चेंडू आणि 28 धावेची गरज. चला फिल्डिंग लावून घ्यायची लगेच भालबी संघ, कारण की विलंब करू नका आपण, कारण की आपण बॅटिंग केली आणि आता वाडेकर संघाला
बॅटिंग करायची अजूनही बॅड लाईट मध्ये सामना होता कामा नाहीये. चला पॉवर पे कंप्लीट आणि आता पूर्णपणे क्षेत्ररक्षण विखुरलेलं पाहायला मिळेल. 5 खेळाडू 30 गजगऱ्याच्या बाहेर पाहायला मिळतील. बाउंड्री लाईन वरती कशा प्रकारे बॅटिंग करतील आता प्रणित पाटील. गोलंदाजी मार्क वर देत आहेत प्रमोद. फिरकीपट्टू पाहायला मिळत आहेत. ईडीएम पेसर देखील म्हटलं तरी वावड नाहीये. स्विच इट क्या बात आहे. 8 रन करून दिली मनीष कोळेकरची आणि चेंडू जातोय स्क्वेअर लेग सीमारेखा बाहेर चौकार. धावसंख्या 4 ने पुढे सरकेल. 12 धावा फलकावरती. 28 ची गरज होती विजयासाठी, आता 24 ची गरज आहे. चेंडूंची संख्या शिल्लक आहे 17. प्रमोद पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा बॉल या षटकातील. सॉफ्ट हँडने खेळतात, घाई करत नाहीये प्रणित पाटील. सेन्सिबल क्रिकेट, डोक्याचा वापर. खराब क्षेत्ररक्षण, बॅकअप मिळेल तोपर्यंत दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. प्रणित पाटीलला देखील माहिती आहे कशा प्रकारे खेळ करायचा आणि संपूर्ण नक्कीच डोक्याचा वापर सुरू आहे या मॅच मध्ये. मोठ्या फटक्यांचा प्रयास नाहीये, रिस्की शॉट खेळण्याचा प्रयत्न नाहीये, कारण की संध्याकाळचं हे वातावरण आहे. धावसंख्या पोहोचली ती 14 या आकड्यावरती. गरज येते आता 22 धावेची येणाऱ्या 16 चेंडू मध्ये. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला, लाऊड अपील आणि यस पंच सहमत नाहीयेत. 1 धाव ती मिळेल. धावसंख्या 15 धावा फलकावरती. लॉफ्टेड हिट, फटका चांगला आणि चेंडू जातोय वाईड इश लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. षटकार. धावसंख्या 23, 23 धावा फलकावरती आणि विजयासाठी गरज असेल यस 13 धावेची. सिद्धू पाटील रन बॉल इक्वेशन. शेवटचा चेंडू होता, सॉफ्ट हँडने खेळलेत आणि 1 धाव इथे मिळेल. धावसंख्या 24, 24 धावा. आता 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. विजयासाठी 12 धावेची गरज. रन बॉल इक्वेशन या मॅच मध्ये. चला चर्चा नकोय टीम भाल संघ प्लीज, विनंती असेल चर्चा करू नका. आपण लगेच पुढचं षटक सुरू करायचंय आणि स्टंप कोणी नक्कीच फायनल जिंकले तरी स्टंप कोणी घेऊ नका, नाहीतर त्या संघाचे 1000 रुपये कट करण्यात येतील. ह्या देखील सूचना असतील, कारण की त्याच्यानंतर आम्हाला सरावासाठी स्टंप या ठिकाणी ठेवायचे आणि त्याच्यानंतर एक 40+ ची क्रिकेट लीग देखील इथे ठेवण्यात आली आहे. 12 चेंडू 12 ची गरज. गोलंदाज देतात गणेश म्हात्रे. पहिला चेंडू जेंटल टच करताय, स्टिअर करतात, फक्त दिशा दिली आहे. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला खेळाडू उपस्थित. 1 धाव इथे मिळते. 11 चेंडू 11 ची गरज आहे या मॅच मध्ये. जवळ जवळ या मॅच मध्ये नक्कीच शिरकाव केलाय.
दिशा 11 शिवशक्ती जय जलेश्वर वाडेकर या संघाने सुखदेव मडवी यांनी पुरस्कृत केलेला हा संघ वाडेकर टीम. आणि नक्कीच सुरुवातीला देखील बोलणं सुरू होतं सुखदेव मडवी यांचं देखील की सेमीफायनल मध्ये वाडेकर संघ सध्या तरी हरतो प्रत्येक स्पर्धेमध्ये, परंतु आज सेमीफायनल जिंकून मेगा फायनल मध्ये प्रवेश केलाय. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल. मागे खेळायचं होतं परंतु या ठिकाणी संपर्क नाहीये. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि विजयासाठी 11 धावेची गरज. प्रणित पाटील ऑन स्ट्राईक. फटका छान आहे यावेळेस मात्र वाईडी स्टॉकअपला खेळून काढलेला स्ट्रोक. खेळाडू उपस्थित एकदम मिळते आणि फेकी देखील त्वरित येते. क्या बात आहे. हा सामना नक्कीच शेवटच्या चेंडूपर्यंत येतो की काय असं देखील वाटू लागलंय, कारण की या षटकामध्ये गणेश म्हात्रे खूप चांगली गोलंदाजी करतायत. 10 धावेची गरज आहे येणाऱ्या 9 चेंडू मध्ये. सिद्धू पाटील लॉफ्टेड हिट आणि बॉल जातोय वाईडी स्लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. षटकार विजयासाठी 8 चेंडू आणि फक्त 4 धावेची गरज. सिद्धू पाटील यांच्याकडे प्रचंड अनुभव आहे प्रभाकर. त्याच अनुषंगानं कोणत्या चेंडूवरती फुटवर्कचा वापर करायचा, कोणत्या चेंडूवरती बॅकफुट वरती जायचं, हे सर्व गोष्टी त्यांना माहिती आहेत आणि त्याच अनुषंगानं ते नक्की चांगली बॅटिंग करतात. व्हाईट बॉल 3 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. चॅम्पियन बनण्याची स्वप्न राखली टीम वाडेकर संघानं देखील आणि ती जवळजवळ स्वप्न पूर्ण होत असताना दिसत आहेत या स्पर्धेमध्ये. नो चेंडू जरूर असेल. यस बीमर चेंडू आणि विजय स्ट्रोक. सामना फिनिश होतो. सामना जिंकलाय दिशा 11 शिवशक्ती जय जलेश्वर वाडेकर संघाने सामना जिंकला. आणि क्या बात आहे, सिद्धू पाटील यांनी नक्कीच खेळपट्टीचं दर्शन घेतलंय, कारण की त्यांना देखील माहिती होतं खूप दिवसापासून मेगा फायनल मारली नव्हती आणि सुरुवात झाली आहे वाडेकर संघाची. स्टंपला कोणी हात लावू नका. स्टंप फक्त घेतलेत ते जमा करतील. वाडेकर संघ एक आदर्श संघ आहे. आणि भाल संघ लक्ष असू द्या. स्टंप जमा करा प्लीज, विनंती असेल, अन्यथा 1000 रुपये कट करण्यात येतील. चला लवकर दोन्ही संघाने यायचं, लगेच समोर यायचंय. पारितोषिक वितरण सोहळ्याकडे आपण वळणार आहोत त्वरित मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये. चला नक्कीच कॅमेरामॅन आपण या लगेच आणि लगेच आपण पारितोषिक वितरण सोहळ्याकडे वळणार आहोत. काही सन्मान या ठिकाणी करण्यात येतील. चला सर्व मान्यवरांना विनंती असेल की आपण खाली यायचं. समीर दादांना देखील विनंती असेल आपण समोर या, कारण की आपण बक्षीस समारंभाला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. क्या बात आहे. सुखदेव मडवी यांच्या चेहऱ्यावरती स्मित असते, कारण की लकी पॅकर आहेत ते आणि वाडेकर संघाला लकी ठरलेत. लहान मुलाला विनंती असेल आपण बाजूला व्हायचंय प्लीज. लहान मुलं बाजूला.
चला नक्कीच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण लगेच पारितोषिक वितरण सोहळ्याला सुरुवात करणार आहोत. स्टंप जमा करायचे आहेत बघा, सूचना असू द्या, सिरियसली सांगतोय. 1,000 रुपये कट केले जातील. शुभ सन्मानाकडे आपण वळतोय आणि शुभ सन्मान या ठिकाणी करण्यात येतील. तत्पूर्वी आपण या ठिकाणी देणार आहोत. चला नक्की शुभ सन्मान करूया. आमचे दोन्ही पंच ऑफिशियल अंपायर या ठिकाणी त्यांचा शुभ सन्मान केला जाईल. लगेच यायचं आपण. भालचंद्र थोरबे आपण कुठे असाल तर या लगेच. दोन्ही पंचांना विनंती असेल आपण या आपल्या सन्मान या ठिकाणी केला जाईल या स्पर्धेमध्ये. सन्मान या ठिकाणी करायचे आपण. हरीश दोन्ही पंच ऑफिशियल अंपायर आपण या लगेच. दीपकजी चौधरी आणि राकेश कुंभार हे दोन्ही ऑफिशियल अंपायर यांचा शुभ सन्मान आपण करतोय. भोळनाथ मस्कर यांना विनंती असेल आपण आपल्या शुभ हस्ते दीपक सरांचा या ठिकाणी